नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लोटा. मी आरजे कैलास. नेहमीप्रमाणेच तुम्हाला आज सुद्धा दुपारी 2 वाजता भेटायला आलेलो आहे तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आपल्या सर्वांना माहीत आहे की हा शो, हा खेळ शब्दांचा, हा आपला कविता आणि चारोळ्यांचा शो जो आहे तो आपण गेल्या सुमारे 4.5 वर्षापूर्वी सुरू केलेला होता आणि येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला हा जो शो आहे तो 5 वर्ष पूर्ण करीत आहे. निरंतरपणे, सातत्यपूर्ण आणि अखंडितपणे आपण हा शो करीत आहोत आणि निश्चितच आपण सर्वजण या शोमध्ये प्रत्येक वेळी सहभागी होता. आपण सुंदर सुंदर रचना पाठवता आणि काही तुमचे शब्द, काही माझे शब्द आणि तुमच्याशी गप्पांची मैफिल, या सर्वांच्या माध्यमातून हा शो खुलत गेला आणि हे जे व्यासपीठ आहे आपल्या FMचं, सांगायला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की आपल्या या FMच्या व्यासपीठमुळं अनेक नवोदित कवी जे आहेत ते लिहिते झाले. आपला हा जो शो आहे तो जवळपास 12 विदेशामध्ये म्हणजेच परदेशामध्ये ऐकला जातो. भारताची विविध राज्ये असोत की महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपरा असो, या ठिकाणी आपला हा जो शो आहे तो ऐकला जातो. तिथून आपले साहित्यिक मान्यवर जे आहेत ते या शोमध्ये सहभागी होत असतात. खूप सारा रचनांचा ओघ असतो, म्हणून आपण अल्टरनेटिव्हली रचना घेतो. 1 शो 2 शो गॅप ठेवून आपण नंतर त्या मान्यवरांना सहभागाची संधी देतो. तर आपल्या या शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतात आणि त्यावरून आपण लिहिण्यासाठी आमंत्रित करीत असतो. परंतु खूप वेळा असं वाटतं की एखादी रचना असते जी आपण तर अनेक साऱ्या रचना लिहितो, चारोळ्या लिहितो, कविता लिहितो, गझल लिहितो, परंतु त्या आपण लिहिलेल्या रचनांपैकी काही रचना या आपल्या स्वतःच्या अगदी खास असतात, त्या आपल्या स्वतःला खूप आवडलेल्या असतात, आपण त्या कुणासाठी तरी आवर्जून लिहिलेल्या असतात आणि ती रचना FMवर यावी असं आपल्याला वाटत असतं. परंतु दरवेळी असणारे विषय आणि चित्र यामुळे आपली ती रचना जी आहे ती सादर करायची किंवा FMद्वारे प्रसारित करायची राहून जाते. म्हणून आपण मधून विषयांचं बंधन देत नाही आणि 8 ओळींच्या ज्या रचना आहेत त्या देतो. कधी चारोळी, कधी 8 ओळी, परंतु 8 ओळींच्या वरच्या रचना आपण शोमध्ये घेत नाही. त्याबद्दल मी विनम्रपणे माफी मागतो. त्याचं कारण असं आहे की रचनांचा जो ओघ असतो तो खूप सारा असतो आणि आपण मर्यादित रचना घेतो. ज्या नियमात आलेल्या रचना आहेत, ज्या वेळेत आलेल्या रचना आहेत त्याच आपण घेतो, कारण सर्वांना या शोमध्ये सहभागी करून घ्यायचं असतं. ज्यांनी वेळेमध्ये रचना पाठवलेल्या आहेत, ज्यांनी ज्या नियम आहेत आपले त्या नियमामध्ये रचना पाठवलेल्या आहेत, तर त्यामुळं आपण मोठ्या रचना घेत नाही. तर जसं की आजसुद्धा आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं आणि आपल्या या शोशी अगदी शेकडो मान्यवर जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. अगदी भारताच्या सुद्धा कानाकोपऱ्यातून आपले मान्यवर आपल्याला रचना पाठवत असतात आणि त्या सुंदर सुंदर रचनांचा जो आनंद आहे तो आपले रसिक श्रोते घेत असतात. कारण या शोला या 5 वर्ष पूर्णत्वाच्या जवळपास आणण्यामध्ये आपल्या या जगभरातील श्रोत्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा शो संपतो तेव्हा खूप साऱ्या प्रतिक्रियासुद्धा येतात आणि श्रोते आवर्जून सांगतात की शो कसा झाला. खूप वेळा माझ्यातल्या त्रुटी दाखवतात, सादरीकरणातले बारकावे सांगतात. त्यामुळं हा शो जो आहे तो बहरत जातो. खूप सुंदर सुंदर रचना आजच्यासुद्धा शोमध्ये आलेल्या आहेत. तर आजच्या शोची आपण सुरुवात करतोय नेहमीप्रमाणेच, म्हणजेच चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आपण येणाऱ्या 1.5 ते 2.25 तासामध्ये हा खेळ शब्दांचा हा शो आपण सजवणार आहोत. तुमच्या शब्दमोत्यांच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्या शब्दातले भाव, तुमच्या शब्दातला आशय आणि तुम्ही पाठवलेला विषय हा श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असणार आहे. आणि जसं की मी म्हटलं की आज विषयाचं बंधन नव्हतं, त्यामुळं आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या एका चारोळीने करतोय. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की तुझी नुसती आठवण आली तरी थंड झुळूक मला स्पर्शून जाते.
तुझी नुसती आठवण आली तरी थंड झुळूक मला स्पर्शून जाते. जगलेल्या प्रत्येक क्षणांवर, जगलेल्या प्रत्येक क्षणांवर बेधुंद सुगंध पसरून जाते, बेधुंद सुगंध पसरून जाते, पसरून जाते. तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की ती विचारते तू कसा आहेस, ती विचारते तू कसा आहेस. मी सांगतो बरा आहे हसून, मी सांगतो बरा आहे हसून. ती गेल्यावर मग मी हळूच, ती गेल्यावर मग मी हळूच इकडे तिकडे बघत डोळे घेतो पुसून, इकडे तिकडे बघत डोळे घेतो पुसून. तर ह्या माझ्या आहेत त्या 2 चारोळ्या होत्या आणि माझ्या या 2 चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय. आणि पहिली रचना जी गझल आहे भास या नावाची, हरी भगिनी या वृत्तातील भास या शीर्षकाखालील हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी गझल आहे. हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून लिहित आहेत. भास या शीर्षकाखालील हरी भगिनी या वृत्तातील गझलेमध्ये की लाल चुटुकती नाजूक दिसती गुलाब पुष्पे फुललेली, लाल चुटुकती नाजूक दिसती गुलाब पुष्पे फुललेली, हात लावता पोळून जाई अंगार फुले रसरसली, हात लावता पोळून जाई अंगार फुले रसरसली, शीतल वारा प्यावा वाटे, शीतल वारा प्यावा वाटे झुळूक झुळझुळू पंखांवर. वाह, शीतल वारा प्यावा वाटे झुळूक झुळझुळू पंखांवर, झळझळ वाही उष्ण प्रवाही, झळझळ वाही उष्ण प्रवाही, लोळ येतसे अंगावर, लोळ येतसे अंगावर. सर पुढच्या शेरामध्ये असं लिहित आहेत की रिजवाया मनसंगीत मधुर नाद वेणूचा मंजुळता, रिजवाया मनसंगीत मधुर नाद वेणूचा मंजुळता, कुठून आली आरोळी ती रसहानी कर्कशता, कुठून आली आरोळी ती रसहानी कर्कशता. आणि शेवटी सरांनी लिहिलंय की मिटुनी डोळे आत पाहता, मिटुनी डोळे आत पाहता सापडली ती मेघखरी, मिटुनी डोळे आत पाहता सापडली ती मेघखरी, गजबज कल्ला झेलून हल्ला. वाह, गजबज कल्ला झेलून हल्ला, थरथर नारी नसदुखरी, थरथर नारी नसदुखरी, थरथर नारी नसदुखरी. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह. खरंच की 1 से 1 अप्रतिम असे शेर या गझलेमध्ये होते की रिजवाया मनसंगीत मधुर नाद वेणूचा मंजुळता, झुळूक आली आरोळी ती रसहानी कर्कशता. खूप अप्रतिम गहिरे असे भाव जे आहेत हे प्रत्येक शेरांमध्ये होते. आणि या अप्रतिम अशा शेरानंतर, सुंदर गझलेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये बाबू घाडीगावकर सर लिहित आहेत दापोली येथून. बाबू घाडीगावकर सरांनी लिहिले दापोली येथून गडकिल्ले शिवरायांचे या शीर्षकाखाली की तटबंदी ही भक्कम मोठी भरे कापरे सैतानाला, तटबंदी ही भक्कम मोठी भरे कापरे सैतानाला, गडकिल्ले हे शिवरायांचे, गडकिल्ले हे शिवरायांचे, शान दाविती उभ्या जगाला, शान दाविती उभ्या जगाला, उभ्या जगाला. वाह. आणि शिवछत्रपतींचे जे गडकिल्ले आहेत त्याच्या ज्या तटबंदी आहेत त्या जर आपण पाहिलेल्या असतील, आपल्यापैकी बरेच जण यांनी गड किल्ले पाहिलेले आहेत, त्याच्या तटबंदी जर आपण पाहिल्या तर त्या तटबंदी या अभेद्य अशा होत्या. तोफांचे कितीतरी भडीमार जरी त्या तटबंदींवर झाले तरी त्या गड किल्ल्याला धक्का लागत नसे, एवढे मजबूत ते तट होते. आणि जे गड किल्ले आहेत ते गड किल्ले आपल्या या शिवछत्रपतींची जी शान होती ते साऱ्या जगाला दाखवत आहेत. आज अगदी हजारो वर्षापासून हे गड किल्ले जसेच्या तसे उभे आहेत, कारण त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्याची जी वास्तुरचना आहे गडकिल्ल्यांची तीसुद्धा अतिशय अप्रतिम अशी वास्तुरचना आहे. आणि अगदी आत्ता सध्या जे आर्किटेक्ट आहे वेगवेगळ्या घरांचं त्यालासुद्धा म्हणजे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जग एवढं पुढं जाऊनसुद्धा जे बांधणीचा जो नमुना आपण ज्याला म्हणतो तो आजसुद्धा
ते जुने गड किल्ले आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याला तोड नव्हती. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये ऋतुकाव्य या नावाने मॅडम लिहितात. ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले. ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहित आहेत, दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. शब्द माझे प्रियसी होताना या शीर्षकाखाली, शब्द माझे प्रियसी होताना या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तुझे जीवन लिहिण्यास शब्द माझे कमी पडावे, तुझे जीवन लिहिण्यास शब्द माझे कमी पडावी. कितीतरी काळीच घायाळ व्हावी, कितीतरी काळीच घायाळ व्हावी. होतील घायाळ ते त्यांनाही आसक्ती असावी, होतील घायाळ ते त्यांनाही आसक्ती असावी. तुझ्या मिठीत शिरताना चंद्रही विसावा घेण्यास जावा, तुझ्या मिठीत शिरताना चंद्रही विसावा घेण्यास जावा. अमूर्त ही कथा आपली, अमूर्त ही कथा आपली. कवितेत अशी विरघळावी, कवितेत अशी विरघळावी, कवितेत अशी विरघळावी. वाह! तर तुझं जीवन लिहिण्यासाठी शब्दसुद्धा कमी पडतील. आणि जसं की मॅडमने लिहिलं आहे की तुझ्या मिठीत शिरताना चंद्रही विसावा घेण्यास जावा आणि अमूर्त अशी ही आपली कथा असावी. खूप अप्रतिम आणि सुंदर भावभावना मांडणारी ही अप्रतिम अशी प्रेमकविता होती. आणि या सुंदर अशा प्रेमकवितेनंतर पुढच्या एका रचनेकडे वळतोय आपण, आणि ज्यामध्ये आयुष्य शीर्षकाखाली मानसी पाटील मॅडम यांनी सायन मुंबई येथून लिहिलंय. आयुष्य या शीर्षकाखाली मानसी पाटील मॅडम लिहित आहेत सायन मुंबई येथून की आयुष्य म्हणजे संघर्ष, समोरून त्याला भिडावे. वाह! आयुष्य म्हणजे संघर्ष, समोरून त्याला भिडावे. हारजीत बाजूला करून आव्हान त्याचे स्वीकारावे, हारजीत बाजूला करून आव्हान त्याचे स्वीकारावे. आयुष्याचा काय भरवसा आज आहे उद्या वजा, आयुष्याचा काय भरवसा आज आहे उद्या वजा. हसता खेळता जगताना, हसता खेळता जगताना करून घ्यावी थोडी मजा, करून घ्यावी थोडी मजा, करून घ्यावी थोडी मजा. क्या बात आहे, क्या बात. खरंच की आयुष्य म्हणजे संघर्ष आहे, त्याला समोरून भिडलं पाहिजे. आणि खरं आहे ना श्रोते हो की कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख हे चुकलेलं नसतं, कोणाच्याही आयुष्यामध्ये दरवेळी सुखच येईल असं नसतं. संकट असतात, प्रॉब्लेम्स असतात, खूप साऱ्या अशा अपेक्षा असतात, त्या कधी पूर्ण होतात, कधी पूर्ण होत नाही. त्यामुळं आलेल्या प्रत्येक संकटाला आपण भिडलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे आणि आपण हसत जगलं पाहिजे. असा अप्रतिम असा संदेश मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमधून होता. आणि खूप वेळा आपण आपल्या दुःखांना उघाळत बसतो, खूप वेळा आपण आपल्या दुःखांचा बाजार मांडतो. कारण हे जग असं आहे की जिथं प्रत्येकाला आनंद हवा आहे, जिथं प्रत्येकाला सुख हवं आहे, जिथं प्रत्येकाला समाधान हवं आहे आणि जिथं प्रत्येकाला इतरांकडून अपेक्षा आहेत. परंतु जेव्हा आपण इतरांकडून अपेक्षा करतो तेव्हा आपण हे विसरून जातो की आपली काही कर्तव्य आहेत. आपण सुद्धा कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ती करण्यासाठी आहोत. परंतु जग हे स्वार्थी आहे. जो तो काम पडलं की लगेच आपल्याजवळ येतो, काम भागलं की तो ओळखही देत नाही, असं हे स्वार्थी जग. म्हणून जेव्हा आपण स्वतःसारखं जगाला समजायला जातो तेव्हा जास्त अपेक्षाभंग होतो. खूप वेळा मनामध्ये विचार येतो की मी एखाद्या व्यक्तीसाठी एवढं सारं करतोय, मग ती व्यक्ती माझ्यासोबत अशी का वागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही कोणासाठी काही करता तेव्हा कोणत्याच अपेक्षेने करू नका. कारण समोरच्याचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही, समोरच्याचं वागणं तुम्ही बदलू शकत नाही, समोरच्याच्या मनासारखं तुम्हीसुद्धा वागू शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जगण्याचं साधं सोपं आणि सरळ गणित आहे की अपेक्षा कमी करणे. कारण जेव्हा आपण अपेक्षा कमी करू तेव्हा दुःख कमी होईल. आणि खूप वेळा माणूस हा अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे दुःखी होतो आणि त्या दुःखामध्ये सुखांचे लाखो क्षण जे आहेत ते बघता बघता जीवनातून निघून जातात. आणि खूप वेळा असं सुद्धा होतं की सुखाचे असंख्य असे क्षण जे आहेत ते आपल्यासमोर असतात, पण आपण ते जगत नाही, आपण दुःखांना उगळतो आणि आपण त्या दुःखामध्ये हे सुखाचे क्षण जे आहेत ते जगायचंच राहून जातं. जसं की मॅडमनी म्हटलेलं होतं की आयुष्य हे आनंदात जगायचं असतं. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की इथं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला असतो जगण्याचा सुवर्णकाळ.
इथं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला असतो जगण्याचा सुवर्णकाळ. क्षण जगायचे सोडून आपण मात्र जपत बसतो वेदनांची तुटलेली माळ. क्षण जगायचे सोडून आपण मात्र जगत बसतो वेदनांची तुटलेली माळ, वेदनांची तुटलेली माळ. चला तर मग ही वेदनांची तुटलेली माळ, ही आनंद, उल्हास, उत्साह आणि आत्मविश्वासाने पुन्हा एकदा नव्याने गुंफूया. ही जी वेदनांची माळ आहे ती जराशी आपण पुन्हा एकदा नव्याने गुंफून आपण त्यामध्ये आनंद निर्माण करूया. आपण आनंदाचं जेव्हा उधळण करत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो. खूप छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होणाऱ्या लोकांना मी पाहिलं आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी या दुर्लक्षित केल्या पाहिजेत आणि जे जीवनातले आनंदाचे क्षण आहेत ते कण कण वेचून आपण त्याला आनंद, त्या क्षणांमध्ये, त्या कणांमध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. तरच आपला अवतीभोवतीचा परिसरसुद्धा आनंद होईल, आपल्या सोबतचे लोक जे आहेत ते सुद्धा आनंदी होतील. आणि जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे, आनंदी राहा, आनंद लुटा. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी राहा, आनंद लुटा.